नमस्कार मित्रांनो, मी प्रॉफिट 101 मध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आपली जी कॅन्डलस्टिकची सिरीज आहे त्यामधलाच एक अजून कॅन्डलस्टिक आपल्याला आज शिकायचा आहे. या कॅन्डलस्टिकचं नाव आहे बुलिश इनगल्फिंग. ॲक्च्युअलमध्ये हा पण एक ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न आहे, ज्यामध्ये ट्रेंड कसा रिव्हर्स होतो ते आपल्याला बघायचं आहे. आणि हा पॅटर्न कसा कसा फॉर्म होतो आणि कशा प्रकारे हा दिसतो हे पण आपल्याला बघायचे आहे. याचे फीचर्स आपल्याला बघायचे आहे आणि त्यानंतर ट्रेंड कसा सुरू होईल आणि पोझिशन आपल्याला यामध्ये कशी घ्यायची आहे हे पण आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. चला तर मग सुरू करूयात आजचा आपला विषय, बुलिश इनगल्फिंग. जसं की बघा, तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की एक डाऊन ट्रेंड चालत आला होता. हे बघा, डाऊन ट्रेंड चालत आला आणि या ठिकाणी आहे शेअरला आपला बॉटम भेटला आहे. हे बघा, या इथं शेअर बॉटम आउट झाला. यापेक्षा खाली जाईल अशी अपेक्षा नाही आहे, कारण सेलर या ठिकाणी सेल करत आलेले आहे आणि या ठिकाणाहून जो शेअर आहे तो आता आणखीन खाली जाईल अशी अपेक्षा नाही आहे. या इथून ट्रेंड रिव्हर्स होणार आहे, ट्रेंड हा वर जाणार आहे. तर याचं सिग्नल आपल्याला बुलिश इनगल्फिंगद्वारे कसं भेटतं ते बघूयात आपण. हे बघा, एक शॉर्ट अशी छोटी रेड कॅन्डल तयार झाली आहे. या ठिकाणी ही जी रेड कॅन्डल आहे ती तयार झाली आहे आणि त्यानंतर जो आहे एक मोठा असा मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झाली बघा. या ठिकाणी ह्या कॅन्डलने पूर्ण जी आहे रेड कॅन्डल तिला पूर्णपणे डॉमिनेट केलं आहे. हे बघा, यापेक्षा ती जवळपास 1.25 पट 1.5 पट मोठी आहे आणि पूर्णपणे झाकून टाकलेलं आहे ह्या कॅन्डलला. ही जी रेड कॅन्डल आहे हिला पूर्णपणे झाकून टाकलं आहे. याचाच अर्थ होतो इनगल्फिंग म्हणजे पूर्णपणे घेरून घेतलं आहे. सैनिक जसं किल्ल्याला चारी बाजूने घेरलेले असतात त्याचप्रमाणे ह्या कॅन्डलने सुद्धा ह्या रेड कॅन्डलला घेरून घेतलेलं आहे आणि यापेक्षा एक कॅन्डल मोठी तयार झाली आहे. याचं एक फीचर म्हणजे कसं आहे की चालू होताना ही एक तर बॉटमला चालू होते. ही जी रेड कॅन्डल बनली याच्या इक्वल ही चालू होते किंवा याच्यापेक्षा थोडी लोअर चालू होईल ही कॅन्डल. हे बघा, आणि इथून बायर तिला वर नेतील. बायरने तिला वर नेलेलं आहे आणि ही यापेक्षा मोठी तयार झाली आहे. सरळ सरळ याचा फीचर असं लक्षात घ्यायचं आहे की जी रेड कॅन्डल होती छोटी, ही यापेक्षा एक मोठी कॅन्डल जर तयार झाली ही ग्रीनवाली, तर सरळ सरळ याचा अर्थ असा होतो की बुलिश इनगल्फिंग या ठिकाणी तयार झालं आहे. या ठिकाणी रेड कॅन्डलला तिने पूर्णपणे गिळंकृत केलेलं आहे आणि इथून आता ट्रेंड रिव्हर्स होणार आहे आणि ट्रेंड जो आहे तो पॉझिटिव्ह राहणार आहे आणि बुलिश राहणार आहे. इथून नक्की शेअर वर जाईल अशी आपण अपेक्षा करू शकतो. हा जो कॅन्डलस्टिकचा बुलिश इनगल्फिंगचा जो प्रकार आहे हा 2 कॅन्डलनी बनलेला आहे बघा. जे आपण पहिले कॅन्डल पाहिले, हॅमर जसा पाहिला आपण, तो एक कॅन्डलस्टिकवाला अप्रोच होता. यामध्ये 2 कॅन्डलस्टिक मिळून हा जो आहे ट्रेंड रिव्हर्सल पॅटर्न बनतो. आणि मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की ज्यावेळी डाऊन ट्रेंड येईल त्यानंतरच हे जेव्हा सिग्नल दिसेल तेव्हाच त्याला बुलिश इनगल्फिंग म्हणता येईल. कुठं पण तुम्हाला बुलिश इनगल्फिंग म्हणता नाही येणार की जिथं तुम्हाला एक रेड कॅन्डल दिसली आणि त्यापेक्षा तुम्हाला मोठी ग्रीन कॅन्डल दिसली तर त्याला आपण बुलिश इनगल्फिंग नाही म्हणणार. बुलिश इनगल्फिंग आपण तेव्हाच म्हणू की ज्यावेळी ही एक डाऊन ट्रेंड नंतर आपल्याला दिसेल. आणि एक आपण बघा RSIचा एक व्हिडिओ बनवला होता या अगोदर की जे इंडिकेटर असतं ते आपण त्यामध्ये पाहिलं होतं.
तर आर एस आयचा व्हिडिओ तुम्ही परत एकदा बघून घ्या आणि आर एस आयच्या व्हिडिओसोबत जर ही टेक्निक वापरली तर ही जास्तीत जास्त इफेक्टिव्ह ठरू शकेल. कारण आर एस आयमध्ये तुम्हाला शेअर जो आहे तो ओव्हरसोल्ड कोणत्या ठिकाणी झाला आहे ते समजेल आणि सोबतच ही बुलिश इनगल्फिंग ज्यावेळी तुम्ही पाहताल तर तुम्हाला समजेल की ओव्हरसोल्ड कुठून झाला आहे शेअर आणि ओव्हरसोल्ड झाल्यानंतर डाऊन ट्रेंड आला. डाऊन ट्रेंड नंतर या इथं पॅटर्न रिव्हर्स होत आहे असं दिसतंय तुम्हाला. म्हणजे आर एस आय इंडिकेटरमध्ये पण तुम्हाला दिसेल की ओव्हरसोल्ड झाला. शेअर जो आहे तो बॉटमला आलेला आहे आणि बॉटमवरून तो रिव्हर्स होणार आहे. म्हणजे आर एस आयच्या टेक्निकसोबत जर तुम्ही बुलिश इनगल्फिंग जर तुम्हाला मिळाला तर नक्कीच तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होऊ शकेल असं मला वाटतंय. आणि हा पॅटर्न नॉर्मली बऱ्याच वेळा आपल्याला दिसून येतो. तुम्ही एकच गोष्ट करायची की तुमचं जे शेअर मार्केटचं ॲप आहे, ब्रोकरचं जे ॲप आहे, त्या ॲपमध्ये हा पॅटर्न तुम्ही शोधायचा आहे. जो शेअर बॉटमला आला आहे त्या शेअरच्या ठिकाणी तुम्ही हा शोधण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तिथून तो ट्रेंड रिव्हर्स होतो आहे का हे पण बघायचं आहे. मागचे काही चार्ट बघा, 1 वर्षाचा पूर्ण एस बी आयचा बघा तुम्ही, आय सी आय सी आयचा बघू शकता. असे बरेचसे शेअर आहे, ते शेअर तुम्ही बघायचे आणि त्याचा पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. मागच्या 1 वर्षाच्या 6 महिन्याचा तुम्ही डे वाईज जर हे घेतला चार्ट घेतला तर त्यामध्ये तुम्हाला कुठं ना कुठं बुलिश इनगल्फिंग दिसून येईल की जिथून पॅटर्न हा रिव्हर्स झाला, ट्रेंड रिव्हर्स झाला आणि तिथून शेअर कसा वर गेला ते पण तुम्हाला तिथं बघायला भेटेल. आणि त्यासोबत तुम्ही आर एस आय इंडिकेटर पण लावा. आर एस आय पण तिथून कसा दाखवत होता आणि ट्रेंड कसा रिव्हर्स झाला ते पण तुम्ही नक्कीच बघा. यावरून तुम्हाला एक आयडिया जनरेट होईल की पॅटर्न हा कसा रिव्हर्स झाला बुलिश इनगल्फिंग दिसल्यावर. तर व्हिडिओ कन्क्लूड करताना मी एकच सांगेल की पहिले तर तुम्हाला एक डाऊन ट्रेंड पाहिजे. डाऊन ट्रेंड नंतर रेड कॅन्डल बनली पाहिजे. रेड कॅन्डल नंतर त्यापेक्षा मोठी बुलिश कॅन्डल बनली पाहिजे आणि बुलिश कॅन्डल ही त्यापेक्षा मोठी पाहिजे किंवा दुप्पट पाहिजे, जेणेकरून ती रेड कॅन्डल पूर्ण झाकल्या जाईल. आणि त्यासोबतच तुम्हाला आर एस आय पण बघायचा आहे. आर एस आय त्याचा कसा आहे, त्याचा स्ट्रेंथ किती ते पण बघायचं आहे. ओव्हरसोल्ड झाला आहे की नाही ते पण बघायचं आहे तुम्हाला. आणि त्यानंतर एक साईन बघायची की पुढची कॅन्डल ही कशी ओपन होती. हे बघा, पुढची कॅन्डलनी तुम्हाला कन्फर्मेशन दिलं आहे की ही ओपन जी झालेली आहे ती हायर साईडला झालेली आहे, यापेक्षा वरच्या लेवलला झाली आहे आणि तिथून आता हा जो आहे पॅटर्न रिव्हर्स होणार आहे हे तुम्हाला इथून दिसून येईल. तर असेच पॅटर्न तुम्ही शोधत राहा आणि जास्तीत जास्त तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे, त्या पॅटर्नचा अभ्यास करायचा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि हे माझा चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन नक्कीच प्रेस करा. हे एक असं मराठी चॅनल आहे, असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथून आपल्याला भरपूर नॉलेज मिळणार आहे आणि हे नॉलेज जे आहे ते लाँग टर्मसाठी राहणार आहे. हे आपल्याला शेवटपर्यंत साथ देणार आहे आणि हे जास्तीत जास्त आपल्याला पसरवायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त मित्रांसोबत तुम्ही शेअर करा आणि व्हिडिओ जो आहे तो आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. भेटूया पुढील एखाद्या पॅटर्नसोबत, नवीन विषयासोबत. धन्यवाद.